नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. चला जाऊया नदीला या अभियानाच्या माध्यमातून नदीचा प्रवाह पूर्ववत करून नदी पात्रातील अतिक्रमण, गाळ काढणे तसेच नदी स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार असून विभागातील 13 नद्यांचा अमृत वाहिनी म्हणून विकास करण्यात येणार आहे. नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात चला जाऊया नदीला या अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आयुक्त बोलत होत्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार असून चला जाऊया नदीला या अभियानाअंतर्गत नदी साक्षरता वाढविण्यासोबतच नागरिकांच्या सहकार्याने नदीचा सर्वकष अभ्यास करून आराखडा तयार करण्यात आला. या अभियानाअंतर्गत 13 नद्यांचा समावेश अमृत वाहिनी बनवण्यासाठी करण्यात आला आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य जाणता राजा नागपुरात 13 ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहे. या महानाटकाला उपस्थित राहून शिवविचारांच्या जागरणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. येत्या 13 जानेवारी रोजी नागपूर येथून या उपक्रमाचा शुभारंभ जाणता राजा या महानाटकाच्या प्रयोगाने होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे 350वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय शक्तींचा पराभव करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याचा सर्वत्र विस्तार केला. श्री शिवराज्याभिषेकाच्या या 350व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारतर्फे छत्रपती शिवरायांच्या विचारांचे जागरण करण्यासाठी संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. अनेक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित महानाट्याचे सलग 3 दिवस प्रयोग आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ येत्या 13 जानेवारी रोजी नागपूर येथून जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगाने होणार आहे. सलग 3 दिवस यशवंत स्टेडियमवर सायंकाळी 5:30 वाजता होणाऱ्या या महानाट्यास सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. सलग 3 दिवस यशवंत स्टेडियमवर सायंकाळी होणाऱ्या या महानाटकात सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून शिवविचारांच्या जागरणामध्ये सहभागी व्हावे. विशेषतः पुढच्या पिढींवर संस्कार होण्यासाठी आपल्या मुलाबाळांसह उपस्थित राहावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर. शिवसेना कोणाची हा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल म्हणजे तेही अन हे सगळेच पात्र, मात्र मतदारच अपात्र या श्रेणीतील व सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा असल्याचा आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून करण्यात आला आहे. या निकालाविरोधात पेटून उठलेल्या शिवसैनिकांच्या ठाकरे गटातर्फे राजकमल चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु वेळीच धावलेल्या पोलिसांनी पुतळा जप्त करीत आंदोलनकारांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न हाणून पडला. यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करीत आपला आक्रोश व्यक्त केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना कोणाची व आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देताना लोकशाहीची हत्या करीत संविधानाची गळचेपी केली. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नागपूर, पुणे, संभाजीनगर या केंद्रावर PhD फेलोशिप पेपर फुटण्याचं प्रकरण समोर आल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूरच्या वतीने शहराच्या सक्करदरा ठाण्याच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलन करीत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. PhD का पेपर था बाल्टी सारथी का, पेपर लीक हुआ है. जैसे ही पेपर लीक होने की खबर हमें मिली, विद्यार्थी परिषद को मिली है. विद्यार्थी परिषद के कुछ कार्यकर्ता कमला नेहरू कॉलेज पहुँचे. कमला नेहरू कॉलेज सेंटर था और जैसे ही उन्हें पता चला कि विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता वहाँ आए हैं, आमदार क्या नाम है, अभिजीत वंजारी,
ये सेंटर पर ही मौजूद थे। जैसे उन्हें पता चला कि विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता कॉलेज का घेराव करने आ रहे हैं या कॉलेज में मिलने आ रहे हैं, तो उन्होंने गेट लगा दिए। विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं को अंदर आने से मना कर दिया। फिर जब हमारे द्वारा उनको बोला गया कि अगर से अंदर नहीं आने दिया गया तो गेट तोड़ा जाएगा, तब फिर गेट खुला, तब हमें अंदर जाने दिया गया। अंदर जाने के बाद में पुलिस प्रशासन द्वारा हमारे जो संगठन मंत्री है, महानगर संगठन मंत्री अमित पटले, उनके ऊपर मारहाण की गई, उनके कपड़े फाड़े गए। और इतना ही नहीं, जब उन्हें पुलिस स्टेशन लेकर आया गया तो पुलिस स्टेशन में भी उनके साथ मारहाण की गई। कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी बोंगाणे, शंखनाद न्यूज, नागपूर। अवनत वनांचे पुनर्चयन करण्यासाठी भारत जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्पाची महाराष्ट्रात देखील अंमलबजावणी घातली आहे। चंद्रपूरच्या वन अकादमी येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जर्मन तज्ञांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची सुरुवात झाली। हा प्रकल्प चंद्रपूरसह राज्यातील 10 जिल्ह्यातल्या 2296 गावात राबविला जाणार आहे। या प्रकल्पामुळे 11 लाखहून अधिक ग्रामस्थांना थेट लाभ होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पुनर्चयन धोरण निश्चित व आखणी तयार करण्यासाठी प्रकल्पाच्या निष्कर्षाचा वापर होणार आहे। अवनत वनांचे पुनर्चयन करण्यासाठी चंद्रपूरच्या वन अकादमी येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जर्मन तज्ञांच्या उपस्थितीत आज या प्रकल्पाची सुरुवात झाली। हा प्रकल्प चंद्रपूरसह राज्यातील 10 जिल्ह्यातल्या 2296 गावात राबविला जाणार आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढ्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या नेहरू मैदानात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन येत्या 19 ते 23 जानेवारी दरम्यान करण्यात येणार अशी माहिती जिल्हा अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी पत्रकारांना दिली। याचा मुभा ते जिल्हाधिकारी त्यांना माननीय पालकमंत्री आणि तिथचे लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांची विचारविमर्श करून जागा ठरवण्याचं मुभा त्याच्यामध्ये होती। त्यामुळे सगळ्यांच्या मीटिंगमध्ये DPDCची मीटिंग झाली, त्याची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये सर्वांमध्ये ठरलं की आपल्याला हे रामटेकला करायचं, कारण कालिदास महोत्सव पण होतो, एकत्रित मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे हे होईल। तर मग 5 दिवस आपल्याला हे करायचं आहे। त्याच्यामध्ये जवळपास आपण 19, 20, 21, 22, 23 हे 5 दिवस त्याच्यामध्ये आपण फायनल केलेले आहे। आणि JR नुसार याच्यामध्ये जागतिक आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे कलाकारांसोबत लोकल लोकांनासुद्धा, लोकल कलाकारांनासुद्धा याच्यामध्ये वाव देण्याचा त्याच्यामध्ये मेन्शन आहे। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की डेली 2 सेशनमध्ये होईल। सेशन 1 विल बी फॉर लोकल कलाकार। लोकल म्हटल्यावर आपल्या नागपूरचा कला असेल, विदर्भातलं झाडीपट्टी आहे, ट्रायबल डान्सेस आहे, फोक डान्स आहे, ते सगळं ते आम्ही साऊथ सेंट्रल कल्चरल झोन आणि सांस्कृतिक डिपार्टमेंटच्या मिळून आम्ही इंटरव्ह्यू घेऊन ते फायनल करू। आणि त्याच्यासोबत सेकंड टप्प्यामध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे आपल्याला कलाकार ते बोलवणार। तर जवळपास आत्ता आम्हाला कन्फर्मेशन जे आलेले आहे त्याच्यामध्ये 3-4 इंटरनॅशनल दर्जाचे कलाकारांचं आपल्याला हमी आलेली आहे। त्याच्यामधले अभिनेत्री हेमा मालिनीजी येणार आहेत, त्याच्यानंतर हंसराज रघुवंशीजी येणार आहेत, त्याच्यानंतर कैलाश खेरजी आणि सुरेश वाडेकरजी, हे जवळपास 4 लोकांचं आमचं चर्चा चालू आहे। जवळपास फायनल झालेलं आहे, तर ते येणार आहेत। बाकी सगळ्या तयार आहे। मी स्वतः 2 वेळा रामटेकला जाऊन जे नेहरू मैदान आहे नगर परिषदेत हा प्रोग्राम होईल, त्यांचं बैठका वगैरे सगळ्या कमिट्या वगैरे सगळं भरणं झालेलं आहे, टेंडर्स वगैरे सगळे संपून तोही कार्यक्रम आपल्याला 19 तारखेला, त्याच्यासाठी पण माननीय CM सर, DCM सर, गडकरी सर सगळे त्या उद्घाटनाला त्याच्या पण येणार आहे। कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी बोंगाणे, शंखनाद न्यूज, नागपूर। तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या। परत भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com।